महोदय, या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा, आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीने ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो। शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाउन्स केले, पैसे मिळाले नाहीत, पैसे दिले नाहीत। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण 32,000 कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं, या 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते, 2,000 कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती। या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत NDRFचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता 10,000 रुपये अतिरिक्त त्या ठिकाणी हेक्टरी देण्याचा निर्णय केला होता। या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं, त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत। नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत, त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे। अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता 30,000च्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते, 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरता ते 80 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत खांब, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे। आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामांची सुरुवात करा, आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ। त्यामुळे तेही काम आपण झालंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता, शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात 2 GR आपण काढले होते। एक पहिला GR आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी GR काढला होता 9,611 कोटीचा। यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि इथे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत, ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी ही जी काही मदत आपण केली होती त्या मदतीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली आहे। यासोबत राज्यामध्ये कापूस खरेदीच्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण झाला होता। विशेषतः यावर्षी CCIने पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे काही ठिकाणी सरासरी उत्पादकता ही 12 क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं। त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिली 3 जिल्हे त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी
आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता 1277 किलो प्रति हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या ऐवजी 2368 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे। आणि आता ही जी खरेदी चाललेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस जो आहे हा त्या ठिकाणी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 याच्या कामाची सुरुवात झाली आहे। यावर्षी त्याकरता अर्थमंत्र्यांनी 351 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनाच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं 3000 गावांमध्ये शेतीशाळा घेऊन जवळपास 1300 गावात महिला शेतीशाळा घेण्यात आली आणि जवळपास 1,44,000 जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।